का घ्यावं? यावेळेस ते दहीहंडी होती, यावेळी येत्या विधानसभेला आपण महायुतीची दहीहंडी फोडणार का? खरं म्हणजे अभिषेक या विभागाचे नगरसेवक होते माझा मुलगा, आणि अभिषेक आणि नंतर ह्या विभागाचं नेतृत्व तेजस्वीने केलं. मी आमदार होतो, त्याच्यामुळे हा सगळा विभाग आहे ते अभिषेक हे अनेक वर्ष निवडून आल्यापासून इथे दहीहंडीचा उत्सव सातत्यानं साजरा करत होता. आता या आमच्या शिवसेना सर्व कार्यकर्त्यांनी अभिषेकच्या स्मरणार्थ आज हा मोठा हंडीचा कार्यक्रम ठेवला होता. आणि ह्या गणपत पाटील नगरमध्ये जे सगळे बहुभाषिक लोक आहेत त्यांनी आम्हाला खूप मोठा आशीर्वाद या हंडीच्या माध्यमातून दिलेला आहे. आपण जो प्रश्न विचारला की हंडी फोडणार का, मी मगाशीच सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारची तिजोरीवरती हे मक्कन खाणारे लोक जे चोरी करत आहेत, दया जी श्रीकृष्णाची ती वेगळी होती, हे लोक वेगळे आहेत आणि महाराष्ट्राची लय लूट चाललेली आहे. वेगवेगळ्या घोषणा करतायत, महिलांवरती अत्याचार, बालकांवरती अत्याचार, महागाई चिघेला पोचलेली आहे, बेकारी वाढलेली आहे, नवीन उद्योग आले नाही आणि केवळ लाडकी बहीणच्या सारख्या घोषणा करून पैशाची उधळपट्टी करत आहेत. कुठलंही प्रोजेक्ट पूर्ण नाही आहे, करोडो रुपये खर्च करत आहेत, त्याच्यावरती परत पैसे मंजूर करत आहेत. मला वाटतं हेच श्रीकृष्णाने केलं की लूट थांबवली. तशीच मला वाटतं महाराष्ट्राची लूट महाविकास आघाडीच्या माध्यमातून माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा मुंबई जिंकूच. लोकसभेला आम्ही दाखवून दिलं आहे, परंतु विधानसभासुद्धा जिंकू अशा प्रकारचे आम्हाला आशा आहे.